आपण नारळाची बर्फी वर्षभर बनवत असतो. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने नारळाची बर्फी बनवली जाते. विशेषतः नारळी पौर्णिमेला नारळाची बर्फी जास्त बनवली जाते. पण आता सध्या चालू आहे आंब्याचा सीझन आणि या आंब्याच्या सीझनमध्ये आंबा नारळ बर्फी खूप छान लागते. चवीला तर अप्रतिम लागते आणि बनवायला अतिशय सोपे आहे. तर मी बनवलेली आहे ही आंबा नारळ बर्फी. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ही आंबा नारळ बर्फी बनवण्यासाठी मी एक ओला नारळ घेतलेला आहे आणि नारळाचा जो पाठीमागचा भाग असतो तोही काढून घेतलेला आहे. काळा भाग काढल्यामुळं बर्फीला कलर छान येतो, त्यामुळे तो काळा भाग काढून घेतलेला आहे. आणि नारळाचे मी हे असे बारीक तुकडे करून घेणार आहेत. तर मी आता हे एका नारळाचे असे बारीक तुकडे करून घेणार आहेत. आणि आता आहे ना हे 2 पाडाचे आंबे घेतलेले आहेत. घरच्याच आंब्याचे पाडाचे आंबे आहेत. आंबा पिकवण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा वापर केलेला नाही आणि झाडावरतीच पिकलेला आहे म्हणजे हा आंबा. तर तो आंबा मी असा आहे ना ह्या आंब्याचा गर काढून घेते. एकदम छान असा आंबा पिकलेला आहे. आजकाल आहे ना विकतचे जे आंबे मिळतात त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ना आंबा पिकवण्यासाठी वापरल्या जातात. पण आहे ना शक्यतो आहे ना आपले घरगुती आंबे विकत घेतले म्हणजे ना त्याला असं काहीही वापरलेलं नसतं. आणि आंबा पिकलेला असल्यामुळे हे बघा छान असं ह्याचं निघालेलं आहे. आता आहे ना अशाच पद्धतीने ना मी दुसऱ्याही आंब्याचा गर काढून घेणार आहे. आंब्याचा गरही मी असा काढून घेतलेला आहे आणि 2 आंब्याचा 1 वाटी गर निघालेला आहे. आणि आता मी घेतलेलं आहे हे मिक्सरचं भांडं. त्याच्यामध्ये टाकलेला आहे हा नारळ. 1 वाटी नारळ आहे हा. त्यानंतर हा टाकलेला आहे आंब्याचा गर. एक वाटी भरून ओल्या नारळाचे तुकडे होते, तर त्यासाठी मी एका वाटीला थोडी कमी अशी साखर घेतलेली आहे. आणि त्यानंतर घेतलेली आहे 1 लिटर दुधावरची साय. साईमुळं चवही छान लागते आणि कलरही छान येतो बर्फीला. आता मी हे सगळे ना एकत्र वाटून घेणार आहे. आंबा, नारळ, साखर, साय ह्यांची ना अशी एकदम मऊसर अशी मी ही पेस्ट करून घेतलेली आहे. इथं गॅसवरती ना मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ना हे तूप टाकलेले. छोट्या चमच्याने ना 2 चमचे तूप टाकलेले. आता हे जे काही मिश्रण आहे ते मी कढईत ओतून घेतलेले. आंब्यामुळे बघा किती छान सुरेख असा कलर आलेला आहे. मध्यम गॅस केलेला आहे, खूप मोठा नाही गॅस आहे माझा. मध्यम गॅसवरती ना मी हे मिश्रण असं एकसारखं हलवून घेणार आहे. बर्फी बनवण्यासाठी मी ही जाड बुडाची कढई घेतलेली आहे. आपण जर ह्याच्याऐवजी स्टीलची कढई वापरली तर स्टीलच्या कढईमध्ये मिश्रण लगेच खाली चिकटतं, त्याच्यामुळे मी ही कढई घेतलेली आहे. तर हे बघा हे असे फोडी होऊन आहे ना चटचट अंगावर येते, त्यामुळे मी गॅस मध्यमच ठेवलेला आहे. 10 मिनटं मध्यम गॅसवरती मी ना हे मिश्रण एकसारखं असं हलवून घेतलेले. पण अजूनही जसं पाहिजे तसं मिश्रण काय घट्ट झालेलं नाही आहे. गॅस जर जरा मोठा केला ना तर असे बुडबुडे येऊन आहे ना वरती येते, हातावरती उडते. त्याच्यामुळे मी गॅस एकदम मध्यम केलेला आहे, खूप मोठा नाही ठेवलेला गॅस. कढई खालचा गॅस मी एकदम बारीक केलेला आहे आणि आता ताटाला तूप लावून घेते. ताटाला तूप लावेपर्यंत मी गॅस कमी केला होता आणि आता आहे ना हे बघा हे घट्ट व्हायला लागलेले मिश्रण. मस्त असा आहे ना ह्याचा गोळा व्हायला लागलेला आहे. 15 मिनटं आहे ना मी असं छान असं हलवून घेतलेलं आहे आणि हे बघा आता मस्त असा घट्ट गोळा व्हायला लागलेला आहे. आता ह्या स्टेजमध्ये ना मी ह्याच्यामध्ये घालणार आहे वेलची पूड. वेलची पूड जर सुरुवातीलाच घातली ना तर त्यातला ना वास कमी होतो, त्याच्यामुळे ना मी वेलची पूड सगळ्यात शेवटीच घातलेली आहे.
आणि आता आहे ना ही वेलची पूड ह्याच्यामध्ये सगळी मिसळून घेते. हे बघा छान असा मस्त गोळा झालेला आहे तयार. आणि वडी तयार करण्यासाठी आता हे मिश्रण रेडी झालेले आहे. तूप लावून मी इथं ताट तयारच ठेवलेले. आणि आता ना कढईतून मी हे सगळं मिश्रण आहे ना हे ताटामध्ये काढून घेतलेले. आणि ताटामध्ये आता मी ना हे एकसारखं असं पसरवून घेणार आहे. गरम गरम आहे तोपर्यंतच हे बघा मी हे मिश्रण आहे ना असं ताटामध्ये पसरवून घेतलेले. आणि गरम आहे तोपर्यंतच मी हे कापून घेणार आहे. ह्या अशा मी वड्या ह्या कापून घेतलेल्या आहेत. आणि आता हे ताट मी असंच ठेवून देणार आहे. छान अशा वड्या सेट झाल्यानंतर मग वड्या काढून घेणार आहे. वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी ह्या वड्या आता काढून घेतलेल्या आहेत. आणि ताटाला तूप लावलं होतं त्यामुळे वड्या अशा पटपट निघाल्या. वड्या मी रात्री बनवल्यात आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ह्या वड्या अशा काढून घेतलेल्या आहेत. तर आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तर अशा वड्या नक्की बनवून बघा. सगळ्यांनाच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडतील.